गुड मॉर्निंग. फिटनेसच्या आजच्या शोमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण बघितलं की पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीची कारणं काय असतात, त्याच्यावरती छोटे मोठे उपाय म्हणजे आसनं आणि काही प्रकार बघितले. तर आज आपण जाणून घेणार आहोत की वेट ट्रेनिंगने कसे ते कसे स्नायू मजबूत करता येतील आणि आपली पाठ ही चांगली करता येईल. साहजिकच विकी गोरक्ष सर आहेतच आपल्या मार्गदर्शनाला. सर, हा जो प्रकार करतोय तो कशासाठी आहे? एक मिनिट थांब. हां, हा जो प्रकार आहे तुला मी कसं व्यवस्थित करायचं तुला मी दाखवतो. हां, एक मिनिट थांब. पहिला हा जो प्रकार आहे हा स्पाईनला सपोर्टिंग जे मसल आहेत त्याला आपण नॉर्मली अप्पर बॅक म्हणतो. त्यात अनेक मसल्स आहेत. ते मसल स्ट्रेंथन करण्यासाठी आपण काल पाहिलं की स्पाईन स्ट्रेंथन करायचा, पण त्याला सपोर्टिंग जे मसल्स आहेत बॅक मसल, अप्पर बॅक, ते प्रकार आपण बघतोय. आता हा तू करतोयस, हा अप्पर बॅकचा हे आहे. तू कर दाखव. पहिला म्हणजे पाय सरळ ठेवायचे नाहीत, पाय बेंड ठेव. हां, आता तुझी बॉडी, याची बॉडी आहे ही स्ट्रेट असली पाहिजे. ओके, पुल पुल. ओके, शाबास. जाऊ दे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे. आता हे तू मसल कॉन्ट्रॅक्ट करतो, आपल्याला मसल स्ट्रेच पण द्यायचं आहे. ओके, पुल इट, लेट इट गो फॉरवर्ड, जाऊन दे, थोडं पुढे जाऊन दे. हे स्ट्रेच होऊन दे. हे मसल लॅटिसिमस डोर्स आहे, हे सगळे मसल स्ट्रेच व्हायला पाहिजे, नुसतं कॉन्ट्रॅक्शन नको. ओके, स्ट्रेच कर, पुल इट. पुल करताना ही बॉडी स्ट्रेट, ही मागे अशी जाता कामा नये, स्ट्रेट. कम ऑन, पुल, डू इट. फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. दिस इज कॉन्ट्रॅक्शन, दिस इज स्ट्रेच. पण स्ट्रेच करताना पोक करू नको. हां, कंट्रोलमध्ये करा. शाबास, जाऊन दे. बास, पुल इट. हा जो एक्सरसाइज आहे याला म्हणतात बेंट ओव्हर डंबेल रोईंग म्हणतात याला. ते सिटेड रोईंग होतं, हे डंबेल रोईंग होतं. हा जो प्रकार आहे हा जास्ती अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे. ग्रॅव्हिटी, कारण आपण खाली पडलेला डंबेल्स आपण वरती उचलतो, इट इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. तर याचा जो इफेक्ट आहे हा बेटर दॅन दॅट इफेक्ट. हा एक्सरसाइज करताना आपली जी अदर दॅन दिस बॉडी आहे, म्हणजे आपण जो बॉडी मुवमेंट जी आहे, ज्या जॉईंटला मुवमेंट आहे तो भाग सोडून बाकी जी बॉडी आहे इथे कुठेही इंजुरी होता कामा नये, त्याच्यावर आणखीन एक्स्ट्रा प्रेशर जाता कामा नये. म्हणून आपली लो बॅक हे थोडी कॉन्ट्रॅक्शनमध्ये असली पाहिजे. समजा इथे आपल्याला उचलायला जर त्रास झाला तर या लोअर बॅक मसल हे जर शिथिल असतील तर ते स्पाझममध्ये जाऊन इकडे आपल्याला त्रास, इंजुरी नाही पण त्रास होऊ शकतो. म्हणून हा जो आहे याला आर्च घे थोडा. व्हेरी गुड, आर्च. फक्त हा जो हात आहे याच्यावर अपराईट प्रेशर पडल्यामुळे रिस्ट जॉईंट, एल्बो जॉईंट याच्यावर अतिरिक्त टेन्शन येतं. हा जर हात बेंड केला तर याचं जे टेन्शन आहे हे ट्रायसेप घेणार. त्याच्यामुळे जॉईंटचं मसल रिलीज होणार. हा पाय आपल्याला फक्त कम्फर्टेबली लांब ठेवून आता खाली याला स्ट्रेच द्यायचा, स्ट्रेच. ओके, आता याची मुवमेंट काय आहे, ही इज लिफ्टिंग डंबेल. हा डंबेल्स उचलतोय एल्बो बेंड करून. हा जितका इतका उचलला त्याचे फक्त स्कॅप्युलर जे मसल आहेत, इन्फ्रास्पायनल, टेरेस मायनर, टेरेस मेजर, हे मसल इन्व्हॉल्व होतील. हा एक अप्पर बॅकचा एक्सरसाइज आहे. याला म्हणतात लॅट पुल डाऊन. लॅट म्हणजे काय, याला लॅटिसिमस डोर्साय हा मसल आहे. हे लॅट त्याने पुल करायचं म्हणून याचं एक नाव दिलं आहे लॅट पुल डाऊन, पुल इट. याच्यामध्ये एवढं पार्शल केलं तर फक्त लॅटिसिमस डोर्साय हा मसल जो आहे, आपण त्याला व्ही शेप म्हणतो ना, हा मसल इन्व्हॉल्व होतो. जर हे पुल चेस्टपर्यंत पुल केलं तर हे आपले स्कॅप्युला हे ॲडक्ट होतात, रिट्रॅक्ट होतात. त्याच्यामध्ये असलेले मसलसुद्धा मॅक्झिमम कॉन्टॅक्ट होतात. म्हणून हा एंटायर बॅक. पण हा एक्सरसाइज हा मॅक्झिमम लॅट्स जे मसल आहेत, लॅटिसिमस डोर्सा आहे, याला चांगले करण्याचं फंक्शन, त्या मसलचं फंक्शनच आहे. कम ऑन, डू इट. ओके, आता एक ग्रिप चेंज कर. अशी आता या डिफरंट ग्रिपने आपण करतो, त्याच्यामुळे वेगवेगळे मसल इन्व्हॉल्व होतात.
आता ही जे आपण घेतली तर आपले बघा बायसेप मसल जास्त याच्यामध्ये होतात. बॅक तर होतातच, इथं प्राईम मूवर जे मसल आहे ते बॅक मसल आहेत आणि हा त्याला एक सपोर्टिंग मसल आहे पुल इट. हे बघा हे बायसेप मसलसुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आणखीन इथे अँगल चेंज झाल्यामुळे कमी जास्त प्रमाणात याच्यामध्ये वेगळेपणा येतो. पाठीसाठी जे काही व्यायाम प्रकार व्यायामशाळेत केलेले बरे, मात्र आपण काही घरच्या घरी करू शकतो कारण आपल्या घरी डंबेल्स तर असतातच. हा प्रकार पण त्यातलाच आहे. विकी सर, हा जो प्रकार आहे हा कशासाठी आहे? हा हे बॅक हा पण डंबेल रोईंगचाच प्रकार आहे. आपण दोन्ही एकदम डंबेल्स एकत्र करतो आहोत विथ बोथ डंबेल्स. यालाही म्हणतात बेंट ओव्हर डंबेल रोईंग. याच्यामध्ये 2 पत्ते पाळायचे असतात. हा व्यायाम नेहमी लाईट करायचा असतो, याचं कारण कुठेच आपण सपोर्ट घेतलेला नाही आहे. आपला सपोर्ट आहे हे बेंड नी, गुडघे बेंड करणं हा आपला सपोर्ट आहे. आणि लाईट डंबेल घेणं, मॉडरेट डंबेल घेणं हे याचे मुख्य पत्ते पाळायचे आहेत. स्पीड वाढव. हा एक पेंडुलम एक्सरसाइज आहे. हा लो बॅकसाठी बेस्ट एक्सरसाइज आहे आणि हा युजर्स फ्रेंडली आहे. हा वॉर्मअप करण्यासाठी सुद्धा छान एक्सरसाइज आहे. याच्यामुळे इंजुरी होण्याचे चान्सेस फार कमी असतात, नसतातच. जर याच्यामध्ये आणखीन जर रेजिस्टन्स पाहिजे असेल तर आपण अँकल वेटसुद्धा लावू शकतो. व्हेरी गुड एक्सरसाइज फॉर ॲज अ वॉर्मअप आणि लो बॅकला छान एक्सरसाइज आहे. पेंडुलम ॲक्शन मात्र पेंडुलमसारखी व्हायला पाहिजे. कुठे रिस्ट्रिक्शन नाही, जर्क नाही, स्मूथ ॲक्शन असायला पाहिजे. कुठल्याही शारीरिक क्रियेमध्ये पाठ आणि कंबर मजबूत असणं महत्त्वाचं आहे. मात्र हे व्यायाम करण्याचे सुद्धा काही नियम आहेत. तर हे व्यायाम आठवड्यातून किती वेळा केले पाहिजेत, किती दिवस केले पाहिजेत? नाही, हे जे वेट ट्रेनिंगचे एक्सरसाइज आहेत हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. एखादा जर तरुण बॉडी बिल्डिंगसाठी करत असेल तर आठवड्यातून 2 दिवस आहे, कारण रिकव्हरीला जास्त वेळ लागतो. नॉर्मल माणूस करत असेल तर त्याला मात्र अल्टरनेटिव्ह करणं जरुरी आहे, कारण त्याचा रिकव्हरी पिरियड कमी असतो. पाठ आणि कंबर तर आपण मजबूत केली आहे, मात्र पूर्ण फिट राहायचं असेल तर तसा तगडा आहार पण हवा. आणि त्यासाठी आहाराविषयीचे आपले समज, गैरसमज आणि नियम जाणून घेणं गरजेचं आहे. चला तर मग आपल्या आहार तज्ज्ञांकडनं त्या जाणून घेऊया. आत्तापर्यंत जितकं लिटरेचर मी वाचलं आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली लिंबू आणि मध याचा काही वेगळा रोल आहे असं दिसून येत नाही. पण पाणी पिणं हे फार महत्त्वाचं आहे. काय होतं की आजकालच्या जीवनात आणि बऱ्याच जणांना, म्हणजे असं नाही की त्याच्यासाठी नोकरी वेगळी केली पाहिजे आणि नोकरीवर जाणारे लोकच पाणी पित नाही, पण साधारण ज्या हाऊसवाईफ्स आहे, घरी राहणाऱ्या गृहिण्या आहे, त्यासुद्धा पाण्याकडे फार दुर्लक्ष दिलं जातं. फार लोकांना नुसतं पाणी जात नाही की क्या सिर्फ पाणी पिणे का. मग त्याच्यात 2 थेंब लिंबाचा रस पिळला तर काहीच हरकत नाही. तर लिंबाचा रस आवडत असेल तर पिळा. म्हणजे लिंबाचा रस चांगलाच आहे, त्याच्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं. पण त्यामुळे कोणी बारीक झालं आहे नुसतं लिंबाचं पाणी पिऊन, असं माझ्या बघण्यात तरी आजपर्यंत नाही. सरांनी आज दाखवलेले व्यायाम प्रकार तुम्हाला नक्कीच आवडले असतील. उद्या देखील आपण सहज सोपे करता येणारे काही नवीन व्यायाम प्रकार पाहणार आहोत.